तर पाहू शकता तुम्ही हा ब्लाऊज कटिंग 2-2 अस्तर 1.5 मीटर लई हेवी आहे. 46 कमी नाही आणि फ्रीलवाले बाही करायचे आहेत. बघू आता आणि डिझाईनवाला गळा करायचा आहे. ओके हां आपण शिवायला आता कटिंग करणार आहे. मार कबाब ईटिंग my ice cream candies kabating. 46 में 8 बनाओ 46 my kabating. ये तो 4 ऊपर झाले. तर हे बघा मी कटिंग करत आहे. हे बघा ड्राफ्ट आखलेला आहे. आता आपल्याला तर काय मी बघा पुढचा पार्ट कटिंग बॅक पार्टवर ठेवलेला आहे आणि तर बॅकचं कटिंग केलेलं आहे. फ्रंट पार्टचा परत होणार आहे. तर बॅक पार्टचे कटिंगवर आपण मार्किंग करून असे ही कटिंग करत आहे. किशा क्या हो गया तुम्हें? तो हट जाना, तेरा वो इसकी वजह से नहीं दिख रहा है. ये कटिंग कर दिया. हा ब्लाऊज साडीवरचा नाही. साडी म्हणजे वेगळी आहे सेम. तर साडीचा सेम ब्लाऊज नको होता म्हणून कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणलेला आहे 1.25 मीटर आणि फ्रीलवाली इतका सुंदर बनलेला आहे ना हा ब्लाऊज. वाव, सगळी त्याच्या बड्डेमध्ये मुलाच्या सर्व विचारत होते की ब्लाऊज कुठं शिवला आहे. खूप मोठा साईजचा आहे. इतका सुंदर शिवून कंप्लीट झालेला घातला आहे. फोटो पण दाखवते तुम्हाला आणि इतका म्हणजे तुम्हाला काय सांगू खूप खुश. तर ह्यातला कपडा मी मागवला आहे. खूप सॉफ्ट आहे आणि मस्त आहे. अजून कॅमेऱ्यात तो वेगळाच दिसतोय पण समोरनं पाहिल्या ना म्हणजे कॅमेऱ्याच्या साईडने तो इतका मस्त वाटतो ना. मला तर इतका आवडला आहे ना काय सांगू तुम्हाला. तर चला जे झाले कटिंग आता एक एक कामं सुरुवात परत. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये. तर सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते काय काय कामं आज झाले. ठीक आहे. तर सकाळी उठल्यापासून सगळी कामं घरातली झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुणं भांडी झाडू पोछा कपडे सगळ्यांचे आंघोळ बिंघोळ सगळे कपडे सुकायला टाकलेत. झाडू झालाय, पोछा झालाय आणि मेन महत्त्वाचं जेवणसुद्धा झालेलं आहे दुपारचं. ओके. तर आता तोंड ओले कारण तोंडाला थोडंसं ना असं आखडल्यागत मी व्हायला लागले चेहऱ्यावर म्हणून. आणि आता का नाही कपडे किती आलेत, लय आलेत पण किती आहेत तेवढीच तुम्हाला दाखवू करते. ठीक आहे. गायीचा अभ्यास पण सगळं गायीच्या बॉलला. गाय इधर आ तो किशा इधर आ. तुम्हारे बॉल को दिखा देना क्या क्या किया पापा ने. वो पापा ने बॉल को क्या कर दिया तेरा पीछे ना. बॉल को हाँ हवा पूरा हवा त्याचं ऑपरेशन केलंय आज पप्पानी. हवा बुरा है देखो. दबरा भी नहीं है ना. दबड़ा बड़ी नहीं है ना. हम बता दो अभी बता दो. हाँ देखो दबरा भी नहीं है ना. पीछे खींचो ना, पीछे खींचो ना. हाँ देखो इधर. हाँ बताओ. नहीं दबरा ना. नहीं दबड़ा ना बिल्कुल. देखो हाँ, ये देखो कितना पापा ने इसको हवा बुरा है. हाँ देखो ऑपरेशन भी किया ना. हाँ ऑपरेशन भी किया. ऑपरेशन कर दिया. ठीक है तर जाओ. हाँ हां तर आता ती बॉल घेऊन येडं झालंय पप्पी. पप्पी. हां मम्मी हाँ. पापा ने सुई लगाया था जादू
पीस मारा था। अच्छा, पीस मार रहा था, तर चला आता. फिर पापा ने बोला बस, फिर बस बोला। ओके. ताईंच्या साड्या 3 आहेत. एक साडी नेली ताईनी. ठीक आहे. ही साडी खूप छान आहे. इतकी म्हणजे जड आहे रे देवा, भारी वाटते. इसमें टिप है इसमें। रख दे उधर. ह्याच्यातला ब्लाऊज पीस काढलेला आहे मी. हा, हे आहे म्हणजे एकच काट एकीकडेच या लागल्यात आजकाल हातावर बाजू, म्हणजे कमरेला येणार झाले. दुसरं डिझाईन टाकायचं म्हटलं की ह्याचा ब्लाऊज पीस हा आहे. ही साडीचा ना त्यांच्या बाळांना ड्रेस शिवायचा आहे. कसा ड्रेस शिवायचा ते पण दाखवते तुम्हाला, एक मिनिट. आणि ही साडी लई छान आहे. ऑनलाईन घेतली मी. खूप बायकांचे असे ब्लाऊज शिवलेत. तर ही ब्लॅक आणि लाल मेरून मध्ये हे आहे, कलर आहेत. आणि गोल्डनमध्ये पण होतं. ह्या 3 कलरची खूप छान साडी आहे. हा ड्रेस आहे त्यांचा. ड्रेस शिवायचा येलो आहे. आणि हा आहे फिटिंग टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे ठेवते. ओके, हे बघा हे ठेवते. तुम्हाला सांगते सगळं फोल्ड करून ठेवायचं आहे काहीच. माझ्यापाशी सिल्वर गोल्ड ही नव्हती नॉट्स, म्हणून मी 1.5 मीटर मागवली आहे बाहेरून. हे बघा गोल्डन मल्टी आहे माझ्याकडं. त्या साडीची ही फॉल आहे, तुम्ही बघितली त्याची. आणि दुसऱ्या साडीची ही आहे, जसं की 3 कलरची साडी म्हणली ना त्याची. आणि ही फॉल आहे ब्लॅक साडीची ताईची. ब्लॅक कलर, ब्लॅक आहे कॉपी आहे बाई, मला तर कॉपीच वाटतोय. हां, नाही गेला द्यायला. काळा तर मागवला नव्हता, का कशा मागवला आणला सर. काळी पण साडी चांगली आहे, बघितलं का. काळी साडीला मी बोलली नव्हती काळा घेऊन, परत द्यायला येईल ते काय नाही. आणि हाच तर ह्याचा आहे, या ब्लाऊजचा. ओके, ह्याचा अस्तर. आणि परत त्या मुलीचा 2 मीटर अस्तर आहे टॉपचा. परत ना तो दुसरा हा आहे ताईंचा. ठीक आहे, आता कामाला लागते बाई. तिथं चार्जिंगला लावलं आहे ना माझ्या मोबाईलला, म्हणून मी असे करते बोलते. 1 मिनिट. हे बघा चार्जिंगला होता पिन. आता ताईंचे कपडे चेअरवर ठेवलेत फोल्डिंग घालून. आता डायरेक्ट साडीला पिको फॉल करायला घेते पहिल्यांदा. तर साडीचं पिको फॉल ठेवते आणि कटिंग घेते ब्लाऊजची. तर पाहू शकता तुम्ही किती मोठं म्हणजे हे झालेलं आहे. हे आहे वॉशरूम. हे बघा, ही असंच आहे दिल्लीमध्ये दिसायला असं आहे. पण हे बघा पूर्ण माझं बाथरूम, हे टॉयलेट बाथरूम आहे. हे इथं बेसिंग वगैरे आहे. पण हे सोनं उपर दिखाते, सोनं उठलाच नाही म्हणून बरं इतक्या जोरात इथं बसून ब्रश वगैरे करतो. तर हे बघा, हे बघा पूर्णच. 1 मिनिट, क्लीन नाही दिख रहा बेटा, बहुत बड़ा टूट गया यहाँ तक. बघा पूर्ण स्लॅब तुटून पडलेला आहे. इंडक्शन इथं चालू, हे इंडक्शन सॉरी पण इंडक्शन म्हणते मी. हे जरा लाईट पण चालेना झाली. हाय लाईट सुनी हिला के देखे क्या लाइट को कहीं दे दिया, शायद गिर वो चला गया होगा. तर चला हे बघा थोडक्यात कसं म्हणजे डर लग रहा है सोनी. म्हणजे हे आता काढून सामान म्हणजे सगळं सिमेंट वगैरे कुठं टाकू. हे बघा बाहेरपर्यंत आलं. इथं बसली होती मी किचनचं काम करत. हे बघा इथं भाज्या वगैरे, इथं भाजीला मी घेतलं. सोनी उड जावी. अद्रक लसूण टमॅटो वगैरे मी ना हे करत आहे, फ्राय करत आहे. आणि झाकून वगैरे ठेवतो ते. म्हणजे मिक्सरला घेऊन बसले आणि इतक्या जोरात असा आवाज आला ना, देवा देवा देवा, मला काय सुचत नव्हतं की काय झालं. बघितलं तर बाहेरपर्यंत आलं आहे. तर चला दोडका आहे. हा दोडका मी स्वच्छ वरनं सोलून का नाही स्वच्छ सोलल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं. हो का सोललेलं आहे, छिलके असे आहेत. आणि मग खिसणी आहे ना आपली, गाजर जसं खिसले ना त्याच प्रकारे खिसून घेतलं आहे मी इथं बारीक, कारण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. आणि फोडणी द्यासाठी का नाही जिरा मोहरी हिरवी मिरच्या देणार आहे. आणि थोडी शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. टमॅटो आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरा मोहरी एवढंच मी, हळद ह्याच्यामध्ये इथं का नाही फ्राय करून घ्यायला लागले. चांगलं भाजून घेते.
आपलं टमॅटो वगैरे गळलं पाहिजे तसं मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे. आणि फोडणी म्हणजे बघू आताच्या वेळी मी पहिल्यांदाच ट्राय करते, कारण नवीन वेगळं म्हटलं दोडका आता एकच वेळा मिळतो आहे. शेंगदाण्याचं कूट पण वाटून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे का असं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट वाटून, आणि आता भाजून घेतलं आहे शेंगदाणे, कच्चे नाहीत, मिक्सरला लावलं नाही, खलबुद्यात कुटलं आहे. आणि चला आता भाजी कशी बनते हे पण बघू. आता बघू कंप्लीट देऊन येते, थोडंसं दादाला पाठवते. आणि बाहेरचं मोसम पण थोडा वेगळाच आहे, तर बघू शकता पाऊस पडला आहे. पाऊस पडतो आपल्याकडं, भरपूर पाऊस झाला आहे वाटतं, पण दिल्लीला नाही, गरमी फार आहे, फार म्हणजे फार. थोडासा पाऊस पडला की अजून गरमी निघते आहे नाही. तर बघू शकता खाली काय काय लावायला लागलेत. खालच्यांचं एक टाईम बरं पण आहे आणि वाईट पण आहे बाबा. पावसाळ्यात का नाही किडं येतात भयानक. आता थोडीशी हे लागले, शेवग्याची शेंगा या लागलेत, आपल्याकडे येतात का सांगा. शेवगा लागायला लागलेत. एक वेळ आम्ही काढलं, एक वेळ आपल्यावरच्या दादानी काढलं, समोरच्यानी, म्हणजे असं मिळून जुळून सगळे खातात इथून नेऊन. तर मी साफसफाई करून घेतलेली आहे बाहेरची. आणि इथं बघा आपलं मनी प्लांट मोठं झालं आहे छानशी गायरानीचं, आहे का नाही. बाहेर ऊन पण आहे. तर चला भाजीचं बघून घेते, आता ॲड करते. ॲड केलं बघा भाजी असं, आणि त्याच्यात पाणी वगैरे काय ॲड करणार नाही मी. इंडक्शन कमी करून घेते आणि त्याच्यात ॲड केलं की काय खरं नाही, पाणी नाही, सुक्कच मी भापेतच शिजवणार आहे. आणि थोडंसं आता मीठ ॲड करूया, म्हणजे का नाही पहिलं थोडं केलेलं आहे, आता थोडंसं ॲड करते. तर आजची भाजी अशी बनवणार, तुम्हाला आवडली का नाही नक्की सांगा, कारण तुम्ही पण खायला या, ठीक आहे. आणि आता मला शिवायचे आहेत भरपूर कपडे, उन्हाळा आहे, गाईचा ऑनलाईन क्लासेस चालू होणार आहे. तर पाणी सुटलं बघा, आणि आता परत टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट. आता ॲड नाही करणार ती, मी पाणी ॲड नाही केलेलं, ती आपोआपच पाणी सुटलेलं आहे. इकडं गरमागरम तोपर्यंत रोट्या बनवून घेते, फुलके. आता लंच ब्रेकचं का नाही पूजी साहेबांचं टायमिंग झालेलं आहे. हे सोनू पिल्लू आणि गायसाठी तिघांसाठी चपात्या आणि आमच्या दोघांसाठी फुलके असतात. तर आता गरमागरम भाजी झालेली आहे बनवून आपली रेडी. आणि म्हणायचं चपाती पण काढून घेते, कारण गायूला चपाती एवढं आवडत नाही. शनिवारची सुट्टी असते आपल्या गायूला बरं का. आज गायूराणी हो का नाचते, खेळते, करते, घरातच आहे सॅटरडे. आणि दादू पिल्लूचा पण आता सॅटर्डेला कधी थर्ड सेकंड लास्ट सॅटर्डेला असतं. तर झाला स्वयंपाक, या खायला तुम्ही पण, चला जेवायला जाऊ बसू. तसं झाल्यानंतर लागणार आहे लवकरच कामाला. मी टिफिन धुतलेला आहे मी स्वच्छ. इथं बघा भाजी बनली सुक्की अशी भाजी. आवडली का तुम्ही बघा बरं, आणि खायला पण या, ठीक आहे. हो का अशी बनली सुक्की भाजी आपली टेस्टी. तर बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.